श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. जर तुम्हाला कधी असं वाटत असेल की तुम्ही एकटे पडला आहात, कोणीही तुम्हाला समजून घेत नाही, तर आजचा हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही शोधत असलेलं उत्तर इथेच आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू स्वतःला एकटा का समजतोस? तुला वाटतं की कोणीच नाही तुझ्यासोबत, कोणी तुझं ऐकत नाही, कोणी तुझ्या भावना समजत नाही. पण बाळा, मी आहे ना. तू ज्या वेदना सहन करतो आहेस त्या मला माहीत आहेत. तू हसतोस पण आतून तुटलेला असतोस. तू सगळ्यांसमोर मजबूत दिसतोस, पण एकट्यात खूप रडतोस. पण लक्षात ठेव, तुझं हे एकटेपण कायमचं नाही. हा एक टप्पा आहे जो तुला मजबूत बनवण्यासाठी आला आहे. कधी कधी स्वामी आपल्याला एकटे ठेवतात, कारण त्यांना स्वतःशी भेट घडवायची असते. जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःला ओळखायला लागतो. आपल्या ताकदी कळतात, आपली किंमत समजायला लागते. आजपासून एक गोष्ट ठरवा, मी एकटा नाही, मी एकटी नाही, मी मजबूत आहे. तुमच्या मनात जे विचार चालतात तेच तुमचं आयुष्य बनवत असतात. जर तुम्ही सतत विचार केला, माझ्याकडे कोणी नाही, तर तुम्हाला खरंच एकटं वाटेल. पण जर तुम्ही म्हणालात, स्वामी माझ्या सोबत आहेत, तर तुम्हाला एक नवी शक्ती मिळेल. ज्या वेळेला तुम्हाला एकटं असल्यासारखं वाटेल, त्यावेळेला तुम्ही कल्पना करा की स्वामी माझ्या सोबत आहेत. तुम्हाला एक नवी शक्ती मिळेल. पण जर तुम्ही म्हणालात, स्वामी माझ्या सोबत आहेत, तर तुम्हाला एक नवी शक्ती मिळेल. तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल, तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. लोक येतात आणि जातात, पण माझा आधार कायम आहे. तू कितीही अडचणी असलास तरी मी तुझ्या सोबत आहे. तू पडशील तर मी तुला उचलणार आहे. बाळा, जर तू हा व्हिडिओ पाहत आहेस, तर हा काही योगायोग नाही, हा एक संदेश आहे. तुझं आयुष्य आता बदलणार आहे. तू एकटा नाहीस. तुझे चांगले दिवस येणार आहेत. बाळा, तू खूप काही सहन केलं आहेस आणि अजूनही करत आहेस. पण आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, स्वतःला प्रेम करण्याची. तू जितका विचार करतोस त्यापेक्षा खूप जास्त मजबूत आहेस. बाळा, आजपासून स्वतःला कधीही एकटा समजू नको, कारण मी तुझ्या सोबत आहे. थोडा वेळ शांत बस आणि मनातल्या मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. बाळा, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणतं जिथे आपण स्वतःलाच हरवून बसतो. पण हाच तो क्षण असतो जिथून खरी नवीन सुरुवात होते. कारण अंधार जितका गडद असतो, तितकाच प्रकाश जवळ आलेला असतो.
तुम्ही आज ज्या वेदना अनुभवत आहात त्या तुमची ताकद बनत आहेत. आजचं एकटेपण उद्याचा आत्मविश्वास बनणार आहे. फक्त स्वतःवर शंका घेणं थांबवा आणि स्वतःला स्वीकारा. बाळांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांनी समजून घ्यायची गरज नाही. कधीकधी स्वतःला समजून घेणं हेच सर्वात मोठं समाधान असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता तेव्हा बाहेरचं सगळं हळूहळू ठीक होऊ लागतं. आजपासून स्वतःला एक वचन द्या. मी स्वतःची किंमत कमी करणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवणार. मी कितीही एकटं वाटलं तरी हार मानणार नाही. आणि बाळांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. सर्वात सुंदर दिवस अजून पुढे आहेत. फक्त चालत राहा, विश्वास ठेवा आणि हसत राहा. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी सांगतात, बाळांनो, कधीकधी आपण ज्या गोष्टीची अपेक्षा करतो त्या पूर्ण होत नाहीत आणि तेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्य आपल्या विरोधात आहे. पण खरं म्हणजे आयुष्य आपल्याला चुकीच्या गोष्टींपासून दूर नेत असतं आणि योग्य गोष्टींकडे वळवत असतं. तुम्ही आज जिथे आहात ते कदाचित तुम्हाला आवडत नसेल, पण विश्वास ठेवा, हीच जागा तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. प्रत्येक अनुभव, चांगला असो किंवा वाईट, तो तुम्हाला काहीतरी शिकवतोय. जर आज तुमच्याजवळ कोणी नसेल तर हीच वेळ आहे स्वतःसाठी उभं राहण्याची, स्वतःच मित्र बनण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची. कारण जे लोक स्वतःसोबत आनंदी राहायला शिकतात ते कधीच खऱ्या अर्थाने एकटे राहत नाहीत. आणि शेवटी एक गोष्ट मनात ठेवा, तुमची कथा अजून पूर्ण झालेली नाही. सगळं ठीक होईल. थोडा वेळ द्या आणि विश्वास ठेवा. कारण जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.